सांगलीत गुन्हेगारांचे तांडव, डोक्यात दगड घालून एकाचा गेम, तर हाय प्रोफाईल चोरीला आठवडा उलटूनही पोलीस शून्यावर, कायदा सुव्यवस्था भुईसपाट. भल्या पहाटे झालेल्या खुनाच्या घटनेनं आज सांगली हादरली आहे. शहरातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या मागे असलेल्या बैल अड्डा परिसरात 55 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचं आहे समोर येत आहे. राजेश बाबुराव घाईतिडके असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सदर खुनाची घटना ही आज पहाटेच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक संदीप भागवत यांच्यासह संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी 3 पथके रवाना करण्यात आली आहेत. एकीकडे भल्या पहाटे झालेल्या या निर्घृण खुनाने सांगली जिल्हा हादरला आहे, तर दुसरीकडे सांगली बस स्थानकावर चोरांचा सुळसुळाट झाला असून भाजप नेत्याच्या पत्नीचे 13 तोळे सोने गायब झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हाय प्रोफाईल चोरीनंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खरा, मात्र आठवडाभरानंतरही पोलिसांच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही. भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीचे दागिने चोरीला जाऊनही तपासाची गती अत्यंत संथ असल्याचे आश्चर्य वाटत आहे. आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्यामुळे आता सांगलीतील सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे आणि काही गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.